नितीन गडकरी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। मुख्यमंत्री फडणवीस यावेळी गडकरींसोबत होते। अर्ज भरताना भाजप कार्यकर्त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं आणि रॅली काढली। यवतमाळमध्ये माणिकराव ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात हा अर्ज दाखल केला गेला। तिकडे सोलापुरात सुशीलकुमार शिंदे यांनी देखील अर्ज भरण्यासाठी त्यांची लगबग बघायला मिळते। 4 पुतळ्याजवळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी अलोट गर्दी केली। 4 पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काँग्रेस रॅली काढणार आहे। भंडाऱ्यात राष्ट्रवादीकडनं नाना पंचबुधे यांना उमेदवारी जाहीर झाली। उद्या नाना पंचबुधे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। आमदार होण्याआधी पंचबुधे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते। चंद्रपूर लोकसभेसाठी आज हंसराज अहिर यांनी अर्ज भरणार आहेत आणि माता महाकालीचं हंसराज अहिर यांनी दर्शन घेत विजयासाठी कौल मागितला। थोड्याच वेळात रॅलीच्या द्वारे हंसराज अहिर शक्ती प्रदर्शन करतील। शिवसेनेकडनं भावना गवळी अर्ज दाखल करणार आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचे प्राध्यापक प्रवीण पवार देखील आपला अर्ज आज दाखल करतील। अशोक चव्हाण या आज दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। नांदेडमध्ये शक्ती प्रदर्शन करत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकलेला आहे। त्यामुळे सांगली जिल्ह्यात काँग्रेसला मोठं खिंडार पडलंय। माजी मुख्यमंत्री वसंतदादा यांचं नाव हाच माझा पक्ष असेल असं प्रतीक पाटील यांनी स्पष्ट केलं। पूर्वीसारखी आत्ताची काँग्रेस राहिली नसल्याचं देखील त्यांनी खंत व्यक्त केली। वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे सांगली लोकसभा लढवणार आहेत, तर त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलाय। कार्यकर्ते मेळाव्यात त्यांनी लोकसभा लढवण्याची घोषणा केली। सांगली लोकसभा सीट स्वाभिमानी पक्षाला देण्याच्या हालचाली सुरू असल्यानं विशाल पाटील नाराज असल्याचं कळत आहे। तिकीट कापल्यानं जळगावचे भाजपचे विद्यमान खासदार टी पाटील नाराज आहेत। त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे। पत्रकार परिषद घेऊन त्यांनी नाराजी व्यक्त केली। तसंच त्यांच्या समर्थकांनी तिकीट का कापलं याचं उत्तर देण्याची मागणी भाजपकडे केली आहे। बहुजन वंचित आघाडीचे भिवंडीचे उमेदवार डॉक्टर अरुण सावंत यांना पक्षातनं विरोध होतोय। डॉक्टर अरुण सावंत हे बाहेरील उमेदवार असल्यानं त्यांना स्थानिकांनी विरोध दर्शवला। त्यामुळे काँग्रेस पाठोपाठ वंचित आघाडीत देखील बंडखोरी होण्याची शक्यता आहे। डॉक्टर अरुण सावंत हे मुंबई विद्यापीठातील कुलगुरू होते। पालघर शिवसेनेचे 3 आणि भाजपचे 1 उमेदवार विजयी झालेले आहेत। पालघर नगर परिषदेच्या मतदानाचे निकाल हे सर्वच्या सर्व हाती आलेले आहेत। बहुमत जे आहे ते युतीला मिळालेलं असलं तरी सुद्धा नगराध्यक्ष हा तिथे एनसीपीचा झालाय। बुलढाण्याच्या सिंदखेड राजा आणि लोणार नगर परिषदेचा आज निकाल लागणार आहे। सिंदखेड राजामध्ये 79 तर लोणारमध्ये 73% मतदान झालंय। या दोन्ही नगर परिषदेमध्ये जनतेमधनं नगराध्यक्षाची निवड होईल। रवींद्र गायकवाड यांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी द्यावी यासाठी त्यांच्या समर्थकांना उद्धव ठाकरे यांना रक्तानं पत्र लिहिलं। रवींद्र गायकवाड यांच्या समर्थकांना हात कापून रक्तानं उद्धव यांना पत्र लिहिलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या पहिल्याच प्रचार सभेत काँग्रेस राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला। देश चालवण्यासाठी 56 पक्ष नव्हे तर 56 इंचाची छाती लागते असा टोला त्यांनी महाआघाडीला लगावला। संजय निरुपम यांनी कार्यकर्त्यांना पैसे वाटण्याचं केलेलं विधान हे विनोद म्हणून केल्याचं स्पष्टीकरण काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी केलं। आजपर्यंत कोणतीही निवडणूक पैशांच्या जोरावर जिंकली नसल्याचं त्यांनी म्हटलं। संजय निरुपम यांच्या विधानाचा विपर्यास केल्याचं ते म्हणाले। काँग्रेसची लोकसभेची 9वी यादी जाहीर झाली। या यादीत काँग्रेसनं चंद्रपूरचा उमेदवार बदलला असून विनायक बांगड्यांऐवजी बाळू धानोरकरांना उमेदवारी दिली गेली आहे। रामटेकमधनं किशोर गजभिये यांना उमेदवारी देण्यात आली असून अकोल्यामधनं हिदायत पटेल यांना उमेदवारी दिली आहे। चंद्रपुरात काँग्रेसवरती 2 दिवसात उमेदवार बदलण्याची नामुष्की उडावली। खासदार दिलीप गांधींचा मुलगा सुवेंद्र गांधी लोकसभा निवडणूक लढवणार आहे। सुवेंद्र गांधींनी कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा केली। सुवेंद्र गांधी अपक्ष म्हणून आता निवडणूक लढवतील। माढा लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा नवीन ट्विस्ट निर्माण झालेला आहे। फलटणचे युवा नेते काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजित सिंह निंबाळकर आज भाजपमध्ये प्रवेश करतील। मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रणजित सिंह निंबाळकर भाजपात येतील। अंबरनाथमध्ये शिवसेना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडल्याचं बघायला मिळालं। पूर्व वैमनस्यातनं 2 गटात तुंबळ हाणामारी झाली। या हाणामारीत 6 जण जखमी तर एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते। अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये हतबल असल्याचा गौप्यस्फोट अब्दुल सत्तार यांनी केला। मी अपक्ष लढेन पण भाजपत जाणार नसल्याचं देखील सत्तार यांनी स्पष्ट केलं।
जालन्यातून निवडणुकीच्या रिंगणात मी उभा राहूनही दानवे निवडून येणार असतील तर इतर उमेदवारांना पाठिंबा देणार असल्याचं आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे जालन्यातनं आमदार बच्चू कडू यांनी दानवेंच्या विरोधात माघार घेत असल्याचे संकेत दिले। मुंबईत युतीच्या प्रचार सभांना सुरुवात झाली। उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टींनी कांदिवलीत सभा घेतली। केलेल्या विकास कामांच्या जोरावर निवडून देण्याची विनंती गोपाळ शेट्टी यांनी मतदारांना केली। प्रकाश आंबेडकर सोलापूरमधून लढणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। सुशीलकुमार शिंदे यांनी प्रकाश आंबेडकरांवरती केलेल्या टीकेला उत्तर देणार नाही तर सामना रंगेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। वंचित बहुजन आघाडीनं धुळे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी ही कमाल हाशमी यांना दिली आहे। मात्र त्यांच्या जागी आता नवा उमेदवार येण्याची शक्यता आहे। हाशमी यांच्या जागी राष्ट्रवादीचे नगरसेवक नबी अहमद यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। मक्कल निधी मय्यम पक्षाचे नेते कमल हसन यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। पक्षातील लोकसभेच्या उमेदवारांच्या विजयासाठी प्रचार सभा घेणार असल्याचं कमल हसन यांनी स्पष्ट केलं। विद्यार्थी नेता कन्हैया कुमार बिहारच्या बेगुसरायमधनं कम्युनिस्ट पक्षाकडनं निवडणूक लढवणार आहे। पक्षाचे बिहार राज्याचे सचिव सत्यनारायण सिंह यांनी तशी घोषणा केली। जेव्हा शेतकरी उपासमारीनं मरत होते तेव्हा तुम्ही कुठे होता असा सवाल योगी आदित्यनाथ यांनी प्रियंका गांधींना विचारला। सत्तेत आल्यानंतर आम्ही उर्वरित 57,800 कोटींच्या ऊसाची रक्कम दिली असं त्यांनी म्हटलं। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।